नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. जुने कपडे टाकून न देता घरात रोज वापरली जाणारी वस्तू आपण आज बनवणार आहोत. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी असणार आहे. आणि इथे मी घेतलेली आहे एक लेगिन्स, आणि ती पण वापरलेली जुनी टाकून दिलेली, तिचा उपयोग मी करणार आहे. आणि फक्त एक लाकडी दांडी घेतलेली आहे इथं. आणि या दोन वस्तूंपासूनच फरशी पुसण्यासाठी पोछा बनवणार आहे. मार्केटमध्ये जो आपण पैसे खर्च करून मॉप विकत आणतो त्याच्यापेक्षाही भारी बनवणार आहे. तर वरची मी इलॅस्टिक कट करून घेतली. आता जिथे जिथे शिलाई आहे तिथली जागा आपल्याला कट करून घ्यायची आणि ओपन करून घ्यायची आहे लेगीज पूर्ण. हे पूर्ण पायाचा भाग आणि आसांचा भाग पूर्ण कट करून ओपन करून घेतली लेगीज. आता अशी अंथरून घ्यायची बरं एकसारखे करून. तर याचं लांबी रुंदी याचं काहीच मेजरमेंट नाही, तरी पण मी याचं मोजमाप दाखवते तुमच्या, जेणेकरून लक्षात येईल. बरोबर असं आडवं कापड पकडायचं आणि याचा मध्य पॉईंट सेंटर काढायचा. तर 15 इंच आहे, तर 7.5वर एक खूण केली. त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला 1-1 इंचावर खूण करून घ्यायची. तर मध्ये सेंटर पॉईंट काढला त्या साईडने 1-1 इंचावर जी खूण केली त्याच्या सरळ लाईनने आखून घ्यायच्या दोन्ही 1-1 इंचाच्या. आणि मध्य पॉईंट जो काढलेला आहे त्याची पण एक लाईन आपल्याला आखून घ्यायची. अशा आपल्या 3 लाईनी बरोबर इथे निघत आहेत, बघू शकता. पूर्ण उभा कपडा पकडायचा आहे आणि उभ्या लाईनीमध्ये आपल्याला ह्या 3 लाईनी आखून घ्यायच्या आहेत. 1-1 इंचाच्या 2 लाईनी आणि मध्य पॉईंट काढल्या त्याची एक लाईन. अशा 3 लाईनी आपल्या इथं निघलेल्या आहेत, बघू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ह्या खुणा केलेल्या आहेत. नाहीतर मग हे विदाउट मेजरमेंट आहे, आपण अंदाजे पण असं कट करून घेऊ शकतो. मोजमाप घेण्याची काहीच गरज नाही. आता जे शिलाईचा भाग आहे तो कट करून घेतला मी आणि उभा कपडा अंथरून घेतला. आणि आडव्या साईडने पुन्हा 1-1 इंचावर मी अशा लाईन आखून घेत आहे, बघू शकता. अंदाजे पण आपण अशा लाईनी आखून घेऊ शकतो 1-1 इंचाच्या. तर नवीन असणाऱ्यांना लक्षात येण्यासाठी मी या खुणा करून दाखवत आहे टेपने मोजून. तर अंदाजे पण अशा आपण पट्ट्या कट करून घेऊ शकतो मापून. मोजमाप काही घेण्याची गरज नसते. तर आता जे 1-1 इंचावर पट्ट्यांचा आपण खुणा केल्या त्याचबरोबर लाईनी आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत 1-1 इंचाच्या पट्ट्या इथं दाखवल्याप्रमाणे, बघू शकता. आणि ज्या आपण उभ्या लाईनी 3 आखलेल्या आहेत ते आपल्याला कट करायच्या नाहीत, त्या तशाच ठेवायच्या आहेत. फक्त तिथपर्यंतच आपल्याला कट करायचं आहे, लाईनीपर्यंत. उभ्या लाईनीपर्यंतच मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मध्ये ज्या 3 लाईनी आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहेत. पूर्ण पट्ट्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्हीसुद्धा असे घरच्या घरी बनवू शकता. 1 रुपया खर्च न होता आपण घरच्या घरी पोछा बनवू शकतो. तर ह्या पट्ट्या अशा थोड्या थोड्या ओढायच्या, म्हणजे लांबल्या जातात, हे पाहू शकता. किंवा नाही अशा ताणून धरल्या ओढल्या लांबवल्या तरी पण चालतील. तर मी थोड्या थोड्या लांबीला वाढवून घेत आहे. तुम्हाला जर मोठं बनवायचं असेल तर तुम्ही फुल साईजची लेगीज वापरू शकता किंवा मोठा टी-शर्ट वापरू शकता मोठ्या मापाचा. तर मॉप मोठं पण होईल आकाराने. घरात आपल्या जुनेपणाने सुती किंवा कॉटनचे टॉप पण असतात, म्हणजे कुठलाही कपडा वापरू शकता तुम्ही, फक्त टेरिकोटचा कपडा वापरायचा नाही. आता ह्या पट्ट्या ज्या आपण कट केल्यात त्याबरोबर सगळ्या अशा पसरवून घ्यायच्या आणि मध्यभागी जो सेंटर पॉईंट काढला होता तीच लाईन आपल्याला कट करायची फक्त. या पद्धतीने बघू शकता. तर आता हे असं दिसत आहे. आता मी इथे लाकडी काठी घेतलेली आहे. तर 1-1 पट्टी आपल्याला याला गुंडाळायची आहे. काठीचं अंतर सोडायचं आहे खाली 1-1.5 इंच सोडायचं साधारण. आणि ती पट्टी आहे ना गोल एड्यावरती आपल्याला गुंडाळायची आहे. व्यवस्थित पॅक गुंडाळायची, जेणेकरून निसटली नाही पाहिजे. आणि शक्यतो निसटत नाही. हा लेगीचा कपडा लांबत असल्यामुळे पॅक बसतो, सैल राहत नाही. जेवढं आपल्याला आवळता येईल
तेवढी ती पट्टी आपल्याला गोलेड्यावरती आवळायची आहे, जरा ताण देऊन. आणि आपण पैसे खर्च करून मार्केटमधून जे मॉप आणतो, पोछा आणतो, तो जास्त दिवस टिकत पण नाही आहे आणि फरशी पण व्यवस्थित पुसली जात नाही. फरशीचे कोपरे जे असतात, कोणे कोपरे, त्याच्यामध्ये धूळ माती तशीच चिकटलेली राहते. तर हा पोछा जो आपण घरी बनवलेला आहे आणि व्यवस्थित पुसता येतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला पण बनवता येईल घरच्या घरी. तर आपली आता ही एक पट्टी गुंडाळून झाली. त्याच्यानंतर दुसरी पट्टी पण त्याच्यावरतीच ठेवायची बरोबर आणि गुंडाळायची आहे. त्या पट्टीवरतीच पट्टी गुंडाळायची व्यवस्थित. जेवढी आवळता येईल तेवढी आवळून घ्यायची, म्हणजे जास्त दिवस टिकते. मॉप खराब होत नाही लवकर किंवा काठीतून निष्ठत पण नाही. तर अशा पद्धतीने मी पूर्ण हे सगळ्या पट्ट्या गुंडाळून घेतल्या आणि जो एक नाडी ठेवलेली होती साईडला त्याने मी आता पॅक करून घेत आहे. तर लेगीजचाच तो कपडा आहे काळा, त्याने मी इथे पॅक करून घेतलेला आहे. आणि जे खालीवर आहे झालेलं आपलं, काही एक 2-3 पट्ट्याच्या बाहेर निघलेल्या आहेत, त्या कट करून एकसारखं करून घेतलं, म्हणजे दिसायला पण छान दिसत आहे. अशा पद्धतीने आपला इथं पोछा तयार झालेला आहे, पाहू शकता. आता कसंही तुम्ही वापरला तरी हे निसटणार नाही आणि काहीच नाही. खूप छान, म्हणजे आपली फरशी क्लीन होते ह्यानी. आणि पाण्यामध्ये भिजवल्यानंतर पुन्हा हाताने पिळलं तरी यातलं पाणी पण सगळं निघून जातं आणि आपली फरशी पण जी ओली असते ती पटकन सुकली जाते. तर अशा पद्धतीने पाहू शकता आपण फरशी पुसू शकतो. एकदम सुंदर असा आपला पोछा इथं तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक, सबस्क्राईब करा.